खरेदी करा स्टाईलमध्ये आणि शिवून घ्या बचतीमध्ये। नेरळमधील भिवंडी टेक्सटाईलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त खास ऑफर्सचा महाउत्सव। जेंट्ससाठी प्रीमियम शर्टिंग, सूटिंग, फॉर्मल शर्ट, ट्राउझर्स, जीन्स, पार्टीवेअर, ब्लेझर आणि लग्न सराईसाठी खास कलेक्शन आता किफायतशीर दरात। फक्त 1600, 2000 आणि 2500 मध्ये शर्ट आणि पॅन्ट शिवून मिळेल। प्रत्येक ड्रेसवर आकर्षक भेटवस्तू फ्री। उत्तम दर्जाचं कापड, आकर्षक डिझाईन, परफेक्ट फिटिंग, अनुभवी टेलरिंग सेवा। लग्न सराई, वाढदिवस, पार्टी, ऑफिस किंवा रोजच्या वापरासाठी शर्ट पॅन्टचे आकर्षक कलेक्शन आता तुमच्या बजेटमध्ये। भिवंडी टेक्सटाईल्स, युवराज रेसिडेन्सी, नेरळ कळंब रोड, लाईट हाऊस शेजारी, नेरळ। 9271448170। भिवंडी टेक्सटाईल, कमी खर्च, उत्तम पेहराव आणि परफेक्ट फिटिंगचा विश्वास। ऑफर मर्यादित कालावधीसाठी, आजच भेट द्या। कर्जत तालुक्यातील शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील तासगावकर समूह अडचणीत सापडला असून एका दिवसात सलग 2 मोठ्या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे। मंगळवार आज 14 जुलै रोजी सकाळी आयकर विभागाने डॉक्टर नंदकुमार तासगावकर यांच्या समूहाशी संबंधित इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज आणि रायगड हॉस्पिटल तसेच इतर कार्यालयावर धडक छापेमारी केली आहे। त्यानंतर सायंकाळी बँक ऑफ इंडियाने चांदे येथील तासगावकर कॉलेज तसेच भिवपूर येथील रायगड हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजच्या मालमत्तेवर सारफेशी कायद्याअंतर्गत प्रतिकात्मक ताबा घेतल्याची नोटीस लावली आहे। मुंबईहून आलेल्या आयकर विभागाच्या विशेष पथकाने सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास तासगावकर समूहाशी संबंधित विविध ठिकाणी एकाच वेळी छापेमारी सुरू केली। कर्जतमधील शैक्षणिक संस्था, रुग्णालय, कार्यालय, व्यावसायिक फर्म तसेच मुंबईतील काही मालमत्तांचाही तपासणी करण्यात आल्याचे समजते। कारवाई दरम्यान आर्थिक व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे, लेखा परीक्षणाच्या नोंदी, बँक व्यवहार आणि इतर महत्त्वाच्या दस्तऐवजांची तपासणी करण्यात आली आहे। संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून माहितीही घेण्यात आली आहे। मात्र या कारवाईबाबत आयकर विभागाने अधिकृत भूमिका स्पष्ट केली नाही। दरम्यान सायंकाळी बँक ऑफ इंडियाच्या स्पेशलाइज्ड ॲसेट रिकव्हरी मॅनेजमेंट शाखेकडून चांदई येथील तासगावकर शिक्षण संस्थेच्या मालमत्तेसह विपुरी येथील रायगड हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजची संबंधित मालमत्तेवर ताबा नोटीस लावण्यात आली आहे। नोटिसीनुसार 78,21,02,504 रुपयांच्या थकीत थकबाकीची परतफेड न झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे। नोटिसीमध्ये नंदकुमार यादवराव तासगावकर, डॉक्टर शशिकांत रामचंद्र गंगावणे, यादवराव हिरप्पा कांबळे, राजेश यादवराव तासगावकर, वंदना नंदकुमार तासगावकर, सरस्वती यादवराव कांबळे, चंद्रशेखर सुळगावकर तसेच संबंधित शिक्षण संस्थेचा उल्लेख करण्यात आलाय। यापूर्वी 4 फेब्रुवारी 2026 रोजी मागणी नोटीस बजावण्यात आली होती, तर 25 फेब्रुवारी 2026 रोजी वृत्तपत्रातही नोटीस प्रसिद्ध करण्यात आली होती। तरीही थकबाकीची परतफेड न झाल्याने बँकेने सारफेसी कायद्याअंतर्गत प्रतिकात्मक ताबा घेतल्याचे नोटिसीमध्ये नमूद करण्यात आले। ताबा नोटीसमध्ये चांदई गावातील सर्वे क्रमांक 18 मधील जमीन, इमारती तसेच गहाण ठेवलेल्या इतर मालमत्तेचा समावेश असून या मालमत्तेशी कोणताही व्यवहार करू नये, अन्यथा तो बँकेच्या हक्काच्या अधीन राहील असा इशाराही देण्यात आलाय। आयकर विभागाची धडक छापेमारी आणि त्याच दिवशी बँक ऑफ इंडियाची 78.21 कोटी रुपयांच्या थकबाकी प्रकरणी ताबा नोटीस या सलग 2 मोठ्या घडामोडींमुळे कर्जत तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात तासगावकर समूहाची जोरदार चर्चा सुरू झाली। अधिकृत तपास आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया काय वळण घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।